उंची वगैरे ह्याच्यावर शासनाचे निर्बंध घेताना हे मला मान्यच नाही, कारण हा खेळ आहे. या खेळामध्ये तुम्हाला जेवढी कॅपॅसिटी आहे, तुम्ही वयोमर्यादा ठेवली हे बरोबर आहे, हे मी नाही म्हणत नाही की तुम्हाला वाटतं की लहान मुलांना वर चढू नका, रिस्क आहे, पडली त्यांना दुखापत होऊ शकते, पण म्हणजे उंचीचे तुम्ही निर्बंध करू शकत नाही. हे धाडसी खेळ आहे, याच्यामध्ये ज्याला वाटेल त्यांनी करू शकतो, ज्याला ज्याची कॅपॅसिटी जेवढी देईल तेवढे करावं त्याने, याबद्दल काय वाद नाही, पण उंचीमध्ये निर्बंध करणं हे चुकीचं आहे. मुलांच्या बरोबरीने मुली सर्व क्षेत्रामध्ये पुढे चालतात आणि त्या सर्व क्षेत्रामध्ये चालता हे हंडीचं असं एक क्षेत्र होतं, त्या क्षेत्रामध्ये मुली त्याच्या मागे राहतील. म्हणून माझा एक हातभार म्हणून माझं पाऊल पुढे पडलं की मी हंडीच्या क्षेत्रामध्ये येऊन काहीतरी वेगळं मुलांच्या बरोबरीने, मुलं ज्यात एक 6 तर 7 तर त्याचबरोबर पण शासन हे विचार नाही करत आहे की या हंडीला जग जाहीर कोणी केलं? त्यांच्याच नेत्यांनी केलं. त्यांच्या नेत्यांनी लाखाच्या करोडोच्या हंड्या लावल्या आणि जी छोटी छोटी गोविंदा पथकं होती त्यांना आम्हीच दाखवलं. आपल्याकडे मीडियानी हा विषय उचलला, अपघात होतात, हे होतात, ते होतात, तेव्हापासून पालक घाबरायला लागले. मुलं नाही घाबरत, मुलं म्हणजे साहस, पालक म्हणजे माझ्या मुलाला काय होईल, हे होईल, हे मीडियाने भीती त्यांच्या. आम्हा गोविंदांना एक प्रोत्साहन दिलं होतं की काही झालं तरी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. मग आज त्यांचं सरकार नाहीये म्हणून त्यांनी माघार घेतलेली आहे की शासनाचे नियम जे आलेले आहेत त्यामुळे त्यांच्यावरती केसेस होतील म्हणून आम्हाला गोविंदांना वाऱ्यावरती सोडलेलं आहे. सरकारनेही कुठेतरी पार्टिसिपेट करून ह्या गोष्टी क्लिअर करायला. सुरुवातीला जेव्हा सरकारने हे लक्ष दिलं असतं, जेव्हा कोर्टामध्ये गेलं तर महाराष्ट्र सरकारकडे जे हँडल होतं हायकोर्टामध्ये मॅटर, तेव्हा सरकारने जेव्हा लक्ष दिलं असतं तर एवढं हे हायकोर्टात सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचं हे आलं नसतं. आणि दुसरी गोष्ट आहे, हा लोकांनी म्हणजे सरकारचंच काही याच्यामध्ये चुका आहेत का त्यांनी पहिल्यापासून याला म्हणजे एवढं लक्ष नाही, काय होणार नाही याच्यामध्ये ते निष्काळजीपणा. वर्षानुवर्ष आपली ही संस्कृती आपण चालवत आलो आहे किंवा ही मराठी महाराष्ट्राची संस्कृती आपण चालवत आलो आहे, तर त्या पद्धतीनेच यामध्ये काही आम्हाला फायदा होत नाही किंवा तोटा असं नाही, पण आम्ही हा सण साजरा करण्यासाठी दहीहंडी हा खेळ खेळतो. बरं, काही आर्थिक ह्याच्यासाठी नाही किंवा आपला महाराष्ट्राचा सण साजरा हो म्हणून आम्ही हा दहीहंडी हा खेळ खेळतो. हा जो निर्णय आहे, जो साहसी खेळचा दर्जा देण्याचा, हा माझ्याप्रमाणे खूप चांगला आहे. कारण की कित्येकदा असं होतं की जे मंडळ रजिस्टर्ड नाही आहेत किंवा ज्यांनी सराव नाही केला आहे ते पण उठसूट येऊन हंडी फोडायला जातात आणि त्यामुळे इंजुरीज होतात. तर हा जो आपल्या सणावरती जो गालबोट लागतो आहे तो अशा पथकांमुळे किंवा मंडळांमुळे लागतो जे सराव नाही करत. आम्ही सगळ्या एरियातले मुलं जी आम्ही एकमेकांना ओळखत नव्हतो ती एकत्र येऊन जी आम्ही हंडी करतो, त्यामुळे काय म्हणतात एकामेकांची स्नेहबंध आणि एकामेकांची मैत्री, आम्ही एकत्रपणे येऊन जो उत्सव साजरा केला आहे हंडीच्या निमित्ताने आम्ही एकामेकांना जोडले. जाणार की नाही 12 फुटाचा मुलगा राहणार का 18 फुटाचा मुलगा, ह्याच्यामध्ये अजूनही सरकारने काही डिसिजन दिलेलं नाही. त्यामुळे ह्याच्यामध्ये हा मुलांमध्ये अजूनही तेवढे होप्स नाही आहेत आणि कॉम्पिटिशन नाही आहे का हे लोक काय करणार आहेत सरकार किंवा नाही करणार आहे म्हणून. त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टीमध्ये काहीतरी एक चांगलं एक स्टेज घ्या, म्हणजे सरकारने प्रत्येक ठिकाणी मोठमोठे गोविंदा निघत आहेत, त्या मोठ्या गोविंदामधनं पण छोटे गोविंदा निघालेले आहेत की ज्यांचे रजिस्ट्रेशन नाही किंवा काही नाही. तर ह्याच्यामध्ये जेवढे फक्त रजिस्ट्रेशन मंडळ आहेत त्यांनी प्रत्येक एरियातून एकत्र येऊन त्या मोठ्या गोविंदांना साथ द्या. कृपया करून किती ठरला पण स्वतःच्या जीवाची काळजी घ्या आणि सर्वांची काळजी घ्या, तर हे लागतच राहणार ह्या वर्षी पुढच्या वर्षी. पहिली गोष्ट गोविंदा हा आत्ता चालू झाला नाही, याला खूप वर्ष झाली. पहिल्यापासून गोविंदा पथकामध्ये
4 वर्षाची मुलं पण होती, 5 वर्षाची मुलं पण होती. प्रत्येक गोविंदा त्या मुलांसाठी स्वतः मंडळाच्या खर्चाने इन्शुरन्स काढायचा, आता पण काढतो. पण सरकार काय म्हणते की उद्या त्या मुलांना काय झालं, इथं झाली, ही जबाबदारी कोण घेणार? तर आतापर्यंत ही जबाबदारी मंडळच घेत होतं, तरी सरकारची कोण आलं नाही जबाबदारी घ्यायला. जाती भाव न ठेवता आम्ही प्रत्येक मुलाच्या कोणत्याही जातीमधला असो काही असो त्या मुलांना आम्ही एकत्र करून त्यांच्या मनामध्ये मित्राची भावना ही जागवण्याचा आमचा एक प्रयत्न असतो. की आता धेरणी पथक पहिला 6 लावायचे, तुम्ही त्यांना आज दाखवली 7 लावत आम्ही एवढे देऊ. त्यानंतर स्पॉन्सरांनी दाखवली 7 लावले हंडी पथकाने, त्यानंतर या लोकांनी 8ला आम्ही एवढे लाख देऊ तेवढे लाख देऊ. त्यानंतर हंडी पथकांनी 8 लावले, त्यानंतर तुम्ही 9ची हमीज दाखवली, 9च्या नंतर 10च्या नंतर आम्ही आता तुम्ही बोलताय की उंची एवढीच असावी तेवढीच असावी, असं का? आमचा एकच मेसेज आहे शासनाला आणि मीडियाला सुद्धा की जेवढे निर्बंध घेतले दहीहंडी गणपती उत्सवावरती हे सर्व मागे घेतले पाहिजे, कारण सर्व निर्बंध चुकीचे आहेत. आम्ही इथे येतो त्यामागे आमचा काही असा उद्देश नसतो की हंडीपासून आम्हाला पैसे भेटतील किंवा एक सर्व मित्र किंवा सर्व एरियातील लोक एकत्र यावे हाच आमचा उद्देश असतो. यामागे त्यांचा प्रश्न हंडीनी तुम्हाला काय दिलं? परत मला हे म्हणायचं, हंडीनी गेल्या 2 वर्षामध्ये वर्ल्डमध्ये म्हणजे आज भारताचं नाव, आज जोगेश्वरी नाव हे मोठं म्हणजे आज जोगेश्वरी आम्ही लोक राहतो आहे. तर आमचं आज आम्हाला प्राऊड होतं की आम्ही जोगेश्वरीमध्ये राहतो आणि जोगेश्वरी हंडीमध्ये एक माहेरघर आहे जोगेश्वरीमध्ये. तर हे मोठी गोष्ट आहे की हंडीने आम्हाला एक जोगेश्वरीचं नाव गिनीज वर्ल्डमध्ये एक गेलेलं आहे. आणि हिंदी आज बोलायचं हंडीमध्ये आज एक माझा एक परिवार आहे. आज परिवारामध्ये 250 माणसं. आज हंडीने मला समाधान दिलं आहे. आणि इकडे कुठे आमचा सण साजरा होत नव्हता, इकडे सगळीकडे आक्षेप लागत होता, ते आम्हाला हंडीने दाखवलं आहे की हंडी म्हणजे फक्त पडणं आणि हे नाही, हंडी म्हणजे मराठी माणसाला पाय खेचणं नाही, मराठी माणसाला वरती टाकणं. आम्हाला सन्मान दिला, आज छाती काढून आम्ही सांगू शकतो की आम्ही हंडीवालं पथकातले आहोत. त्यामुळे आमच्या सर्व बाळगोपाळांचा एक आदर वाढलेला आहे आणि एरियामध्ये जिथे आम्ही जातो तिथे एक स्वाभिमान म्हणून आम्हाला भेटतो त्या गोष्टीचा. आणि एवढ्यावरती थरावर थर रचून जो आदर मिळतो लोकांकडून, सगळ्या घरातल्या आयाबाया सगळे जे कोणी बघत असतं आपल्याला आया बहिणी त्यांना पण एक वाटतं की माझा पोरगा आज काहीतरी करतोय. आणि ह्या हंडीमुळे आम्ही एकत्र आलो आणि त्यामुळे आम्हाला एक समाधान आहे आणि ह्यामुळे आम्ही एकत्र आलो. आणि ती जर हंडी आम्ही जर सरकारच्या ह्या जाचक निर्णयामुळे जर हंडी ह्या गोष्टीमध्ये बंद होत असेल तर सरकारने त्यावर विचार करावा. कारण का हिंदू संस्कृतीमध्ये हा निर्णय हा सण हा झाला आहे तो हा आजच नाही झाला आहे, हा कित्येक वर्षापासून चालू आहे. पण आजच्या 10 ते 15 वर्षामध्ये ह्याला एक स्वरूप आलं आहे. ह्या राजकारणामुळे आताची परिस्थिती निर्माण झाली हे राजकारणामुळे झाली आहे, त्या बाळगोपाळामुळे झाली नाही. हंडीने मला नवीन उत्साह दिला, मला एक नवीन परिवार दिला, माझे मित्र मला एका ठिकाणी मिळतात, त्याच्यामुळे मला असं एकटा मला वाटत नाही. आम्हाला दिला मान मर्यादा आणि आपली संस्कृती जपण्याचा धैर्य दिला आम्हाला. कितीही थर लावले तरी ते प्रत्येक वेळेला काळजी घेऊनच थर लावतो, त्याच्यामुळे कुठेही दुर्घटना होण्याची कुठेही म्हणजे शंका नसते की इकडे आम्ही दुर्घटना होऊ. आम्ही प्रत्येक वेळेला थर लावताना एक काळजी घेतो. हंडीने आम्हाला जीवाला जीव लावणारे असे मित्र मिळाले आणि आम्ही कुठच्याही पैशासाठी किंवा प्राईजसाठी काहीच करत नाही. आमची फक्त परंपरा जपण्यासाठी, आमचा फक्त सण साजरा करण्यासाठी आम्ही फक्त एकाच्या खांद्यावर उभं राहणं. पण वरचा जो कसा उपाय त्याच्याशी संलग्न न राहता आपल्या खालचा कसा उपाय आणि त्याच्यावर आपण कसे खंबीर उभे आहोत याची आम्हाला भावना मिळाली. याचा अर्थ काय, आपण दुसऱ्यावर किती कॉन्फिडंट आहोत याचा आम्हाला सगळ्यात जास्त अनुभव हंडीतून मिळाला. उन्होंने हम लोग को एंजॉयमेंट दिया और जो मतलब सब बच्चे लोग को मन में इच्छा रहती है हम लोग को हंडी लगाने का है, तो वो काम मतलब हंडी ने किया है और सबको एक साथ आता हंडी मतलब